शेतकरी दादाचं इथं कमरे इतकं पाणी येऊन नुकसान झालं। ह्या तालुक्यातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला कोणत्याही पुढाऱ्याला जराही जनाची तर नाहीच पण मनाची सुद्धा त्यांना वाटली नाही आणि हे या शेतकऱ्याला भेट द्यायला आले नाही। दादा कुठे ते? हां मला सांगा कुणी आलं होतं इथं? नाही। कुठला पुढारी? नाही। कुठला अधिकारी? कुणीच आलं नाही। तुमचं इथं काय काय नुकसान झालं? तांदूळ होतं, तो गहू होतं, तांदूळ गहू संसार सगळं ते भिजून गेलं पाण्यात। म्हणजे सगळं नुकसान झालं। बघा आता आपण इकडे पण दाखवू, या बरं इकडं दादा या इकडे या इकडे। हे बघा कमरे इतकं पाणी, आता इथे तर डायरेक्ट छाती इतकं आहे। हे बघा ही अशी भयान परिस्थिती झाली आहे बघा। एवढ्या उंचीपर्यंत एवढ्या उंचीपर्यंत पाणी। हे सगळं तुम्ही आता आवरलं का? पूर्ण चिखल? हां हां हो का? हे बघा आता इथं आपण बघतोय, हे बघा इथपर्यंत पाणी आलं शेतकऱ्याचं आणि इथं कुठलाही कोणीही अधिकारी अथवा कोणीही आला नाही। आणि हे फक्त इकडे हे बघा, आणि याच्यामध्ये फक्त काय आहे गलथान कारभार कोणाचा आहे याच्यामध्ये? फक्त ह्या इथले जे अभियंता आहे, अधिकारी आहे आणि जे पुढारी आहे त्यांचं सगळं हे। आणि हा पूल माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीमधून आहे। त्यांचा बोर्ड पण तुम्हाला मी दाखवतो। आणि मग हे असे फक्त मोठे मोठे बोर्ड लावायला आहे तुम्ही, अरे नंतर ते काम पूर्ण झालंय का? ती पण जबाबदारी आहे का होत नाही? याची काय जबाबदारी? पूर्ण करण्याची पण जबाबदारी ना। हां बघा आता माझ्याबरोबर गणेश भाऊ आहे, गणेश भाऊ मुसळे। हे ह्या पूर्ण इगतपुरी तालुक्यामध्ये ह्या नांदूरवैद्य पंचकृषीमध्ये नेहमी सतत गोरगरीब, मला त्यांनी एकदा स्वतःच्या कामासाठी माझ्या उभ्या आयुष्यात मला फोन नाही आला। जेव्हा फोन आला असेल गणेश भाऊचा फक्त जनतेच्या कामासाठी, आणि केव्हा कुठं रस्त्यात आमची भेट झाली असेल, एक तर कोणाचं राशन कार्डचं काही काम करून द्यायला चालले, कोणाचे कुठेतरी अडचण आहे, कोणाला तरी हॉस्पिटलला मदतीला चालले। ही अशी माणसं आपल्या तालुक्यामध्ये आहे। आणि मी म्हणून तालुक्यातील जनतेला माझं आव्हान आहे, अरे चांगली शेतकऱ्याची पोरं बसवा ना चांगल्या चांगल्या पदानं। तुम्हाला नेमकी हेच पुढारी काय? तुम्ही काय काही असा ठेक्या उचललाय का? पुढाऱ्याचंच पोर पुढारी। सर्वसामान्य माणसाचं म्हणणं एवढंच आहे, तुम्ही जसं उद्घाटनाला आपसामध्ये वाद करतात या नेत्यांमध्ये, आमदार खासदारांमध्ये उद्घाटनावरनं वाद होता, एक नाराजी बघायला मिळते आपल्याला। म्हणजे त्या पाट्या लावण्यावरनं उद्घाटनावरनं, मग तुम्ही कामाच्या बाबतीत का बरं असं श्रेयवाद घेत नाही का? नाही हे काम पूर्ण झालं पाहिजे एवढ्या मुदतीमध्ये। तुमचं उद्घाटनाच्या वेळेस जसं घाई गडबड चालते ना, तशी ते काम पूर्ण करण्याच्या बाबतीत पण तुमचे भांडण चालू झाले। याच्यामध्ये होतं काय आजपर्यंत ना फक्त एवढी व्यक्ती तुम्हाला पाहिलं। नाही आम्ही तर बघा, आम्ही आहे ना, आम्हाला कुठलेही पद नको आहे, आम्ही फक्त जनतेच्या सेवेसाठीच येत असतो। आता महत्त्वाचा मुद्दा याच्यामधून असा आहे, आता जे माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे त्यांच्या निधीमधून हा पुलाचं काम नियोजित 5 वर्षापासून आहे, चाललंय, रखडलंय। त्याच्यामुळे शेतकऱ्यांना तुम्ही बघताय काय अवस्थेला, काय समस्यांना सामोरं जावं लागतं। आता विषय असा होतो, ते जर खासदार जर पडले नसते, जर निवडून आले असते, मग त्यांनी ते नैतिकतेने जबाबदारीने ते काम केलं असतं। आणि आता नवीन जे दुसरे खासदार आले, राजाभाऊ वाजे नवीन जे खासदार आलेले, आता त्यांचं काय, या पुलाची टक्केवारी कोणा गेले? जुन्या खासदारांना। मग आता ते काम पूर्ण होईल नाही तर नाही होईल, तो खासदार पाहिजे। आणि त्याने काय केलं, त्याने तिथं बोर्ड लावले, खासदार हेमंत आप्पा गोडसे यांच्या निधीमधून। आता ह्या बोर्डाचीच अडचण आहे, हे बोर्ड लावल्यामुळे दुसरा खासदार लक्ष देत नाही। मग माझं सरकारला माझं आव्हान आहे का तुम्ही असे बोर्ड लावताना त्यांचे नका लावू। त्यांनी काय कुठे आवतं धरून किंवा कुठे घरच्या जमिनी जागा विकून आणि तुम्ही आमचे पुलं नाही तयार करून देते याच्या निधीतून त्याच्या निधीतून। तुम्ही बोर्ड लावा या राज्य सरकारच्या निधीतून, केंद्र सरकारच्या निधीतून। म्हणजे मग काय होतं, कोणता खासदार येऊ द्या, तो खासदार इथं आला असता, नवीन निवडून आलेला खासदार राजाभाऊ वाजे, त्यांनी सुद्धा या पुलाकडे लक्ष दिलं असतं। परंतु आता असं सांगण्यात येतंय का तिथं बोर्ड लावलेले हेमंत आप्पा गोडसेंचा, माजी खासदारांचा। मग आता नवीन आलेले खासदार तिकडे का लक्ष देतील? अरे पण बाबा, तुमची नैतिक जबाबदारी नाही का? त्या पुलाचं काम होतंय का? निधी आलाय का? नक्की झालंय काय? का पूल चोरीला गेला? त्या पुलाच्या अर्धवट कामामुळे कोणाच्या घरात पाणी घुसलं, कुणी वाहून गेलं, तुम्हाला काही घेणं नाही। तुम्ही असे बोर्ड लावून हे जे काही माझ्या शेतकऱ्याची जी काही तुम्ही अवहेलना चालवली ती थांबवा, सगळ्यात त्वरित थांबवा। आणि आता सगळ्यांना जर जनाची नाही मनाची जर असेल तर इथं त्वरित येऊन भेट देऊन आणि या पुलाचं काम पूर्ण करतील। निषेध या अशा सिस्टमचा, या सगळ्या गोष्टींचा निषेध।